सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे चांदमातला, भाग 140. दौलतला त्याच्या माणसांनी सांगितलं की चंद्रा गावात आले आहे आणि दौलत आता चौकामध्ये येऊनच थांबला आणि त्याची माणसं त्याला म्हणाली, धाकलं धनी, मालनच्या घरासमोर तीच कार उभा आहे ज्यातून एक जण उतरला होता आणि हिरोगिरी करत त्या नर्सबाईला त्यानं वाचवली आणि असं वाटतं की चंद्रा त्याच्यासोबतच आली आहे इथं. आणि धाकलदनी त्याला हलकं समजून चालणार नाही, तो जरा जास्तच तयारीचा दिसतोय. अहो, 4-4 माणसाला ऐकत नाही म्हणजे काय, लय ताकद आहे त्याच्याकडे. आणि दौलत म्हणाला, असं काय काय वाटतं तुला, तो चंद्राचा कोण असेल, तिचा ठोके असेल काय? आणि एक जण म्हणाला, असेल पण कदाचित तिनं त्याच्यासोबत लग्न केलं असेल तर. आणि दौलत म्हणाला, मग तर बेस्ट झालं, आता तिचा आणि त्याचा एकदम समाचार घेतो, त्याचा माज उतरवतो आणि त्याच्या डोळ्यासमोर तिचे कपडे उतरवतो. असं म्हणून दौलतनं तोंडामध्ये गुटखा टाकला आणि काचा चवळून खायला लागला. आणि आता त्याला चौकातल्या कागदाच्या पिशव्या, कचरा उचलणारी कस्तुरी दिसली आणि त्या दिवशी माझ्या आबांच्या अंगावर चिखल फेकला या चक्रमबाईनं, तिला आता दाखवतोच इंगा. असं म्हणून दौलतनं गुटखा खाल्ल्यालं लाल भडक घाणेरड्या वासाचं पाणी कस्तुरीच्या अंगावर थुंकला आणि फिदी खांदे हलवत तिच्यावर हसायला लागला. झिपऱ्या विस्कटलेल्या कस्तुरीनं आता त्याच्याकडं रागात बघितलं, पण तिला काही समजत नव्हतं आणि तिथनं जाहट असं करत बाजूला गेली आणि पुन्हा कचरा वेचायला लागली. आणि दौलत त्याच्या एका पाळीव कुत्र्याला म्हणजेच नोकराला म्हणाला, जा रे, तिची गंमत कर आणि तिचं ते गठुडं आहे ना ते ओढ आणि फेकून दे. तसा तो दौलतचा सांगकाम्यात चमचा गेला आणि कस्तुरीचं गठुडं उचललं. तसं कस्तुरीनं त्याच्याकडे बघितलं आणि दे माझं दे, घेऊ नको असं म्हणून त्याच्या मागं पळाली. आणि तो गुंड तिला हसत घे अगं घे असं म्हणून तिची मस्करी करत होते, तिची विटंबना करत होते आणि अख्ख्या चौकातून झेंड्याभोवतीने पळत होता तो. आणि कस्तुरी रडत त्याच्या मागं पळत होती. तिच्या नवऱ्याच्या जयवंतच्या आठवणी होत्या त्यात आणि कस्तुरी रडत ते मागत होती. आता तो देत नव्हता आणि कस्तुरी खालीच बसली आणि माती उचलून उधळायला लागली, तोंडामध्ये माती घालायला लागली. ते गठुडं तिच्यापासून दूर जाणं म्हणजे तिचं जीवन पुन्हा एकदा तिच्यापासून दूर चाललंय असं तिला वाटत होतं आणि ती खूप रडत होती. आणि चौकात असणारी मंडळी सकाळी तो तमाशा बघत होती. शेवटी दौलत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, ए येडे, काय आहे ग त्या गठुड्यात, तुझा नवरा आहे का? कुठे तुझा नवरा, सांग की, तो दिसतो का ग तुला? नाही दिसत ना, ते बघ तुझा नवरा, चल मी दाखवतो. असं म्हणून त्यानं ढगाकडे बोट केलं वर आणि तुझा नवरा ढगात गेला असं म्हणून हसत होता. आणि कस्तुरी रडून थकली, जाग्यावर बसली. दौलतनं आता ते गठुडं तिथंच फेकलं, त्याच्यावर 4-5 लाथा घातल्या आणि काड्याची पेटी काढली आणि काडी ओढली आणि त्या गठुड्यावर टाकणार इतक्यात कस्तुरी जीवाच्या आकांताने पुन्हा ओरडली, नाही, माझा जयवंत, नाही, नको, त्याला मारू नका, त्याला पोळेल, त्याला भाजेल. असं म्हणून तेव्हा जशी रडली होती तशी कस्तुरी आता रडत होती. आणि दौलत तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, टाकू का काडी, पेटवू का तुझ्या जयवंतला, बोल, पेटवू का? कस्तुरी नको म्हणत होती आणि ती किती रडत होती याला माप नव्हतं. आणि दौलत म्हणाला, मग माझ्या आबाच्या अंगावर चिखल फेकशील का, बोल, माज आलाय का तुला? आणि तुझं हे गठुडं जर पेटवायचं नसेल तर चल एक काम कर, ती माती घे आणि तोंडात घाल. कस्तुरीनं आता तसंच केलं, माती उचलली आणि तोंडात घातली. आणि दौलत म्हणाला, घे आता तुझं गठुडं, घे तुझा नवरा, घे आणि बगलेत मारून फिर. कस्तुरी आता ते गठुडं घ्यायला गेली, तसं दौलतनं चेंडूला लात मारावी तसं त्या गठुड्याला लात मारली आणि ते लांब जाऊन उकिरड्यात पडलं. आणि जा पळ, तुझा जयवंत तर उकिरड्यात गेला असं म्हणून हसायला लागला. आता ते सगळं चौकात उभं राहून मंडळी बघायची आणि सगळ्यांना कस्तुरीचं वाईट वाटायचं. आणि तिच्यासारख्या वेडसर बाईवर दौलतनं इतका सूड उगवावा हे कोणाला पटत नव्हतं, पण करणार काय, सगळे हात बांधून नुसते बघत होते. मग कस्तुरी ते गठुडं घेऊन पुन्हा आली आणि दौलत
दौलतचं अजूनही समाधान झालं नव्हतं. त्यानं पुन्हा त्याच्या माणसाला इशारा करून ते गठुडं घ्यायला लावलं आणि म्हणाला, ते सोडून इकडं तिकडं त्यातले कपडे फेकून दे. आणि त्याचा माणूस तसं करणार आणि त्यातले कपडे फेकणार इतक्यात त्याचा हात कोणीतरी पकडला आणि त्याच्या सणसणीत कानाखाली दिली. दौलतनं तिकडं बघितलं तर तो होता रघु. आणि रघुने आता दौलतकडे रागात बघितलं आणि म्हणाला, दौलत, हीच का तुझी मर्दानगी? एका शुद्ध नसलेल्या वेडसर बाईवर तू तुझा सूड उगवतोस का? तुला लाज वाटली पाहिजे. आणि आता इतक्यात हा सगळा गोंधळ चंद्राच्या कानावर गेलाच आणि चंद्रा शशी दोघेही तिथं आले. गर्दीच्या मागे उभा राहून ते सगळं बघत होते. आणि इतक्या दिवसातून त्या माजलेल्या बोकडासारखा दौलत बघितला आणि चंद्राच्या तळपायाच्या मस्तकात गेली. आणि आता रघु विरुद्ध दौलत असं युद्ध तिथं पेटत होतं. आणि दौलत म्हणाला, रग्या, तू माझी लाज काढतोस का? दीड दमडीचा कुत्रा तू. तुला उकिरड्यावरच भुंकायला आवडतं ना, तर तिकडं जाऊन भुक. माझ्यासारख्या वाघासमोर डळकारे फोडू नकोस, तुला महागात पडेल. आणि रघु म्हणाला, दौलत, इतका माज बरा नव्हे. कधी ना कधी गर्वाचं खर खाली होतंच. अरे, रावणाला सुद्धा मारणारा कोणीतरी जन्माला आलाच. मग तू कोण आहेस? तुझा सुद्धा अंत ठरलेला असेल, लक्षात ठेव. सत्ता तुझ्या हातात आहे म्हणून जास्त उडू नकोस. जनतेला धमकावून तू जिंकलंस ना, पण कधी ना कधी तुझ्याही आणि तुझ्या बापाच्या पापाचा घडा भरेल, लक्षात ठेव. दौलत आता त्याच्या बुलेटवरून खाली उतरला आणि म्हणाला, असं का? आणि तो हळूहळू रघुकडे जात होता. आणि रघुसमोर जाऊन त्यानं त्याच्या कानाखाली दिली आणि म्हणाला, हे घे, केलं मी आणखीन एक पाप. आता तू काय करशील? बघायचंय मी आणखीन काय करू शकतो. असं म्हणून तो रघुच्या आणखीन एक कानाखाली द्यायला गेला. तसं रघुनं त्याचा हात पकडला. आणि आता रघुची आणि दौलतची चौकातच सकाळी सकाळी झंगड पकड सुरू झाली. पण दौलत रघुला ऐकत नव्हता. रोज अंडी मटण खाऊन खाऊन तो खरंच माजलेला होता, तंदुरुस्त होता. रघु मात्र शरीरानं मध्यम होता. आणि दौलत त्याच्या माणसांना म्हणाला, ए, हाणार त्याला. गांडीतल्या गुला मांद समजतंय कडू, त्याची चांगली जिरवा. आणि आता दौलतची माणसंसुद्धा दांडकी घेऊन आली. आणि रघुला मारायला लागली. तसं चंद्रा अस्वस्थ झाली आणि शशीला म्हणाली, अरे काहीतरी कर की, त्याला सोडव, तो लय चांगला आहे. आणि शशी हाताची घडी घालून म्हणाला, कोण? मी नाही बाबा, आपण मध्ये पडत नाही दुसऱ्याच्या मॅटरमध्ये. तसं चंद्रानं त्याच्याकडे चकित होऊन पाहिलं आणि म्हणाली, अरे असं काय करतो? ते किती मारतायत त्याला, बघ की. तुला बघू तरी कसं वाटतं? जा की त्याला वाचव. काय नाही की त्याचा जीव जाईल रे. आणि शशी त्याच्या हाताची घडी न सोडता म्हणाला, चंद्रा, अगं मरतोय तर मरू दे, मग मी काय करू? मी आज आहे तर उद्या नाही. आज जर मी त्याला वाचवला तर उद्या कोण वाचवणार? उद्यासुद्धा दौलत त्याच्यावर हल्ला करणार. मग मी रोज रोज असेल का त्याला वाचवायला? मग त्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे सांग? स्वतः लढायला शिकलं पाहिजे की नाही? आणि जर नाही लढला तर मेला. मी यात काहीही करू शकत नाही. असं म्हणून शशी निवांत हाताची घडी घालून तमाशा बघत होता. चंद्राला तर आता शशीचा फार राग आला आणि ती म्हणाली, थांब, आता मीच बघते याच्याकडे. असं म्हणून घरामध्ये तारा गेली आणि कोयता घेतलं आणि आली. आणि तोपर्यंत दौलत आणि त्याचे गुंड रघुला मार मारून निघूनच गेले होते. चंद्रा आता तिथं गेली आणि रघुला म्हणाली, तू कशाला मार खाल्लास? तुला हात नाहीत का मारायला? रघुला उठता येत नव्हतं. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. त्याची अवस्था बघून ती येडी कस्तुरीसुद्धा रडत होती. आणि चंद्रा म्हणाली, कशाला त्याच्या वाटं गेलास? तो मसण्या कसला आहे तुला माहीत आहे ना? रघु आता कसाबसा उठला आणि सगळ्या माणसांकडे बघून म्हणाला, झाला तमाशा? तुम्ही बघितला ना? मग आता जा आपल्या आपल्या घरी. 5 वर्षे असंच भोगा. मान खाली घालून त्याची हुजरीगिरी करा आणि तो तुमच्यावर रुबाब करणार. आज कस्तुरीची विटंबना केली, उद्या कस्तुरीच्या जागी तुमची मुलगी असेल, सून असेल, बायको असेल. एवढं लक्षात ठेवा. जा जा, इथं तुम्हा सगळ्यांची मनं मेलेली आहेत. मला तुम्हाला जास्त बोलायचंच नाही. जा तुम्ही. असं म्हणून त्यानं सगळ्यांना हाकलूनच दिलं आणि सगळे माना खाली घालून निघून गेले. मेलेल्या मनाची माणसं होती ती. आणि चंद्रा त्याला म्हणाली, दौलतच्या विरोधात एकटं जळण्याची काय गरज होती रघु? तुझा जीव गेला असता तर? रघु म्हणाला, गेला असता तर गेला असता, पण माझ्यासमोर एका स्त्रीची विटंबना मी कशी बघू चंद्रा? आणि त्यानं चंद्राकडे बघितलं आणि म्हणाला, माझं सोड,
ही वाघीण पुन्हा गावात कशी काय आली आणि कोणासोबत आलीस? तुझ्यावर सुद्धा दात आहे दौलतचा. चंद्रा आता शशीवर चिडली होती आणि शशी अजूनही तसाच हाताची घोडी घालून त्या दोघांकडे नुसता बघत होता. आणि चंद्रा म्हणाली, रघु, माझं रक्षण करायला मी समर्थ आहे. मला कोणाची गरज नाही. लोकांनी बसू दे अशीच हाताची घडी घालून. तमाशा बघायला त्यांना आवडतो ना, आणि ते मदत करू शकतात बरं का. पण कसं असतं ना, काही लोकांना मदत करायची नसते. त्यांच्यात ताकद आहे, पण एखाद्याला नसतं ना मुद्दाम एखाद्याची मदत करायची. तर आपण काय करणार? ओढून ताणून हातापाया पडून तर आपण काही नाही करू शकत. आपलं रक्षण आपल्याला करता आलं पाहिजे रघु, असं म्हणून तिनं मानेला झटका दिला, नाक फुगवलं. आणि तिचा तो नखरा बघून शशी हसला आणि ओठांच्या आड त्यानं त्याचं हसू लपवलं. आणि शशीकडे बघून रघु म्हणाला, हे कोण आहेत? गावात नवीन दिसतात. आणि शशी म्हणाला, चंद्रा देईल ना माझी ओळख करून. काय चंद्रा, तू मला ओळखतेस ना? आणि चंद्रानं आता गाल फुगवले आणि खूप क्यूट दिसत होती गोबऱ्या गालाची चंद्रा. आणि रघु म्हणाला, काय ग, अगं बोल की, कोण आहेत ते तुझे? आणि चंद्रानं आता तिचं मंगळसूत्र हातात धरलं आणि त्या मंगळसूत्राकडे बोट दाखवलं आणि मुक्यानंच सांगितलं की तो माझा नवरा आहे. आणि ते बघून रघु हसला आणि शशीसुद्धा हसला आणि चंद्रा पुन्हा घरी निघून गेली. मग शशी रघुकडे गेला. दोघांनीही एकमेकांना बघितलं, भेटले, बोलले आणि एकंदरीतच गावच्या परिस्थितीविषयी शशीला रघुकडून बरीचशी माहिती मिळाली. शशी आता मुद्दाम चौकात जास्त वेळ थांबला, त्याला कोणी ओळखतोय का हे बघण्यासाठी. चौकामध्ये आता एक कॉन्स्टेबलसुद्धा होता. त्यानंही शशीला ओळखलं नाही. कसं ओळखणार? त्याचा चेहरा थोडीच पाठ करून ठेवला होता त्यांनी. आणि तिथं मालननं एक पोस्टरसुद्धा ठेवलं नव्हतं शशीचं, सगळे काढून टाकले होते. आणि त्याचाच फायदा शशीला होत होता. मग थोड्या वेळानं शशीसुद्धा घरी परत आला आणि मालन आता स्वयंपाक करत होती. भाकरी बनवताना तिच्या बांगड्यांचा आवाज यायचा आणि तिच्या बांगड्यांची नक्षी भाकरी तुटायची आणि शशी तिच्याकडे सारखा टकलावून बघायचा आणि काहीतरी शोधायचा. तिच्या हातातली माया, तिच्या डोळ्यातलं प्रेम, हे सगळं त्याला ओळखीचं वाटायचं, पण त्याला नीट काहीसं आठवत नव्हतं. दोघांचं अजून स्पष्ट बोलणं झालं नव्हतं उघड. आणि कालवण करताना चंद्रा म्हणाली, आई, थोडंसं कमी तिखट कर गं, माझ्या नवऱ्याला तिखट चालत नाही, असं चंद्रा पुन्हा शशीकडे बघून फनकाऱ्यानं म्हणाली. मग जेवायला वाढून घेतलं आणि मालन म्हणाली, चंद्रा, अगं कांदा घे की. चंद्रानं कांदा घे म्हटलं की घेतला आणि शशी पुढं सरकवला. मालन म्हणाले, अगं असा देतात का? इकडे आण, मी कापते. तसा शशी मला, राहू दे मावशी. आणि त्यानं एका बुक्कीनं चंद्राकडे बघून कांदा फोडला आणि त्या कांद्याचा चेंदा मेंदा झाला. आणि चंद्रा म्हणाली, इथं दाखवून ताकद काय उपयोग आहे? जिथं दाखवायची तिथं नाही दाखवली मघाशी. तरीही शशी फक्त तिच्याकडे बघायचा आणि गालात हसायचा. आणि त्याला असा कांदा फोडताना बघून अभिजित मात्र खुश झाला आणि मला, वाव डॅडी, यू आर सुपर्ब. चंद्राला आता त्याचं बोलणं नाही कळलं आणि तिनं त्याला गोड बोलून जेवायला लावलं. मग सगळ्यांचं जेवण झालं आणि मालन बाहेर गेली आणि शशी म्हणाला, चंद्रा, इतकी नाराज झालीस का? माझं ऐक तरी, असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली. चंद्रानं आता त्याला दूर ढकलला आणि म्हणाली, माझ्या नवऱ्यानं असं अन्याय होत असताना हात बांधून बसणं मला खपणार नाही. शशी म्हणाला, चंद्रा, अगं ज्यांच्यावर अन्याय होतोय त्याला तो कळू दे. मला कळून, तुला कळून आणि आपण पेटून उठायचं आणि त्यांची लढाई आपण लढायची. अशानं काय होणार आहे तू सांग? अशानं प्रॉब्लेम फक्त 1-2 दिवस सुटेल, कायमचा सुटणार नाही. यासाठी माणसानं स्वतःवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार स्वतः केला पाहिजे. आणि चंद्रा म्हणाली, केला असता की र, जर ती माणसं शहाणी असती तर. ती तर सगळी अडाणी जनता आणि निर्बल आहे, दुर्बल आहे. आणि त्या वेडपट कस्तुरीनं कसा अन्यायाचा प्रतिकार करायचा तू सांग? ती स्वतः सर्वस्व लुटून तिचं घेतलं सरपंचानं. तिचं घर तिच्या नवऱ्यासकट पेटवून दिलं आणि ती वेडी झाली. मग तिच्या बाजूनं कुणी लढायचं तू सांग? असं म्हणून चंद्रा भावूक झाली. शशी आता पुन्हा तिच्याजवळ गेला आणि पत्र्याची भिंत असलेल्या त्याच पत्र्याला टेकवली. तसं तिच्या हादऱ्यानं तिथेच काट तुटलेली मालनच्या माहेरची जी फ्रेम होती
तिच्यावरचं फडकं निघालं आणि ती फ्रेम बाजूलाच उघडी पडली होती. आणि आता शशी ती फ्रेम यांच्यामध्ये फक्त एक टॉवेल होता. मग आता शशी ती फ्रेम ओळखू शकेल का? मालन आणि त्याची भेट होईल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.